लोकाभिराम मरणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। भारत मातेच्या चरणी नमन करतो। पवित्र भगवा ध्वजाच्या चरणी आदर व्यक्त करतो। आज या विशाल हिंदू संमेलनाकरता व्यासपीठावर उपस्थित असणारे मयूरजी, त्याचबरोबर राकेशजी, या धर्म कार्याकरता प्रयत्न करणारे या सानेनगर परिसरातील समस्त नागरिक, धर्मप्रिय नागरिक, बंधू भगिनी, भाविक भक्त, आपण सगळे काय एकत्रित झालोय सगळ्यांना माहित आहे। संमेलन विशाल आहे की नाही माहित नाही, पण संमेलनामध्ये विशाल आहे। आणि गर्दी जमा करणं हा हेतू धर्माचा नसलाच पाहिजे। सध्या आमचा फोकस त्याच्यावरच आहे का जिथे जास्त गर्दी जमा होईल म्हणजे आमची ताकद दिसेल, पण असं नसते। गर्दी जमा झाल्यापेक्षा ज्यांचं धर्मावर प्रेम आहे, ज्यांचं देशावर प्रेम आहे, ज्यांचं देवावर प्रेम आहे, ज्यांचं संतावर प्रेम आहे, ते एकत्रित झाले पाहिजे। आणि आपण काय एकत्रित झालोय याचंही कारण सगळ्यांना ज्ञात आहे। 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी एक सामाजिक संघटना उभी झाली आणि ती सामाजिक संघटना आज विजयादशमी 2025 ला 100 वर्ष तिने पूर्ण केलेले आहे। आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं पूर्ण भारतभरामध्ये हिंदू संमेलनाच्या माध्यमातून आमचा हिंदू समाज एकत्रित आला पाहिजे, याच्याकरता आपण प्रयत्न करत आहोत। काय केलं या संघटनेनं? जे संघटनेमध्ये कार्य करतात, मयूरजींनी जी पंचसूत्री आहे, ज्याच्यावर कार्य करायचं आहे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे। मी प्रत्येक गोष्टीपासून डिस्टन्स राखून आहे। मी काही कोणा संघटनेची स्तुती करायला, कोणा माणसाची स्तुती करण्याकरता इथं आलेलो नाही। ते आयुष्यामध्ये मी फार सांभाळलं आहे। आम्ही काय एकत्रित आलो पाहिजे, आज आम्ही काय एकत्रित आलो पाहिजे याचा विचार करायचा नाही आम्हाला। आणि इथं तुम्ही बरेच पालक वर्ग जमलेले आहात। मी बोलणं चालू झाल्यावर बरेच मुलं सुद्धा खाली बसले एका साईडला। आनंद वाटला मला, इतके का होईना आहेत ना। नाही तर आमच्या मुलांची गर्दी फक्त डीजे आहे, गणपती आणि दुर्गा देवीच्या समोर डीजे मध्येच आहे सध्या। आमचं हिंदू धर्मामधलं सगळ्यात मोठं या विशाल हिंदू संमेलनाच्या माध्यमातून, जाऊ द्या संमेलन विशाल का नसेना, संमेलनामध्ये जो विशाल आला त्याचं तरी ऐका। आम्ही जो मनोरंजनाकडे आमचा ओढा वाढलेला आहे ना, त्याच्याकडे आम्हाला संशोधन करायची गरज आहे। का जे आज आम्ही पैसे खर्च करतोय, जे आम्ही वेळ देतोय, त्या पैशाच्या आणि त्या वेळेच्या माध्यमातून आम्हाला मिळतंय काय? काय मिळतंय आम्हाला? ज्यांच्याकडे आम्ही राष्ट्रवादाच्या भूमिकेतून पाहतो ते विनायक दामोदर सावरकर, बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो। बलसागर होतोय भारत? खरंच आमचं बल वाढतंय? आज आम्हाला याचा विचार करावा लागेल। बल वाढवणारे विचार आमच्यामध्ये यावे लागतील।
पंडित डॉक्टर मदन मोहन मालवीय यांनी संघाचे संस्थापक असणारे डॉक्टर हेगडेवार यांना एकदा म्हटलं होतं, म्हणजे डॉक्टर साहेब, आय एम अ रॉयल बेगर, मी भिकारी आहे, आणि ते असा साधा सुद्धा नाही, रॉयल भिकारी आहे. आय एम अ रॉयल बेगर. तुम्ही जर म्हणाल तर मी तुमच्या आपल्या या संघटनेकरता धन एकत्रित करू शकतो. तेव्हा डॉक्टर हेगडेवार यांनी उत्तर फार छान दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, आम्हाला तुमच्यासारख्या महापुरुषापासून पैसे नाही पाहिजे, तुमच्यासारख्या महापुरुषापासून आम्हाला विचार पाहिजे. साधू संत महापुरुष हे विचार देण्यासाठी असतात, आणि आपल्या सनातन परंपरेचा, वैदिक परंपरेचा अभिमान बाळगला पाहिजे. या सनातन परंपरेनं, या वैदिक धर्मानं आम्हाला व्यापक विचार दिलेले आहे. सध्या दिल्लीमध्ये भारत मंडपम इथे मोरारी बापूंची कथा चालू आहे, मानस सनातन धर्म या विषयावर. तिथे परवा रशियाचे राजदूत आले होते, आणि त्या रशियाच्या राजदूतानं बोलत असताना सांगितलं, वी लर्न वसुधैव कुटुंबकम फ्रॉम इंडिया. आम्ही भारताकडून वसुधैव कुटुंबकम हे शिकलो, आणि ही परंपरा आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आम्हाला माना असं आम्हाला म्हणायचं नाही, पण आमच्या विचाराची जी टेस्ट आहे त्या टेस्ट कडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही आमच्या हिंदूंचं कल्याण व्हावं असं मागितलं नाही. सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया हे आम्ही मागितलं. ज्या महाराष्ट्रामध्ये विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म झाला, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त महाराष्ट्र माझा आहे असं म्हटलं नाही, हे विश्वची माझे घर असं म्हटलं. ज्यांची वृत्ती विश्वात्मक आहे, ज्यांचे विचार विश्वात्मक आहे, असे महापुरुष आमच्यामध्ये जन्माला आले, आणि त्या महापुरुषाचे विचार आम्हाला मोठं बनवणार आहे. तुम्ही डीजे मध्ये किती मोठे गाणे लावून नाचले, यांना आपण मोठे होणार नाही. तुम्ही किती मोठा उत्सव साजरा केला, यांना आम्ही मोठे होणार नाही. आमचे विचार किती मोठे झाले. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिण्याकरता ज्यांना सुचलं, त्यांचे विचार किती मोठे आहे. आज आम्ही 16वं वर्ष धोक्याचं म्हणतो, पण त्याच 16व्या वर्षी रायतेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याकरता शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या डोळ्यापुढे दिसले पाहिजे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली आणि चंद्राची कोर लावली म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होता येत नाही. माझे विचार ऐकताना कदाचित कोणाला वाटत असेल की महाराजांचं बोलणं थोडं कठोर आहे. मला काय घेणं देणं आहे. महाराज ज्या वयामध्ये आपल्या कॅरियर करता प्रयत्न केले जातात, त्या वयामध्ये 22व्या वर्षी नोकरी सोडली होती. आज 20 वर्ष झालेले आहेत. 20 वर्ष फक्त साधूचे विचार समाजामध्ये वाटण्याकरता फिरतोय आम्ही. स्वतःचं घर बांधावं, स्वतःचं लग्न करावं, स्वतःचे मुलं बाळ करावे, याच्याकरता विचार नाही केला आम्ही. आणि ज्या संघटनेची शताब्दी आम्ही साजरी करतोय, त्या संघटनेतल्या अनेक महापुरुषांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकरता विचार केला नाही. आणि मला तर अजून एक बोलायचं आहे, कदाचित कोणी म्हणत असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे ती हिंदू धर्माकरता कार्य करते. नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी आहे ना, ही भारत मातेकरता कार्य करते. आणि जे भारत मातेकरता कार्य करते ते सगळे हिंदू आहेत. जे या भारताला आपली आई मानतात ते सगळे हिंदू आहेत. ते कोणत्या धर्मामध्ये जन्माला आले, कोणत्या जातीमध्ये जन्माला आले, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही तर सगळ्यांच्या पाया पडायला तयार आहे.
पण आम्ही पाया कोणाच्या पडू? ज्यांनी या भारत मातेला आई म्हटलं. यांनी आत्ताच सांगितलं, पाकिस्तान जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या जिंकण्याचा आनंद साजरा करण्याकरता जे लोक फटाके फोडत असतील त्या अवलादींना थोडी पाया पडणार आहोत. आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पाया पडू, यांना सलाम करू. आम्ही कसाबला नाही सलाम करणार, नाही करणार. त्या दिवशी कोणीतरी एका महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं म्हटलं की मुस्लिम समाज निवडून यावा नाही का? मुस्लिम समाज काय, कोणीही निवडून यावं, ही लोकशाही आहे. कोणीही निवडून यावं, पण निवडून आल्यानंतर या भारत मातेचा स्वाभिमान सुद्धा वाटला पाहिजे. ज्यांनी या धर्माकरता, ज्यांनी या समाजाकरता आपल्या देहाची लक्तर जी आहे ती लक्तर जरी तोडल्या गेली तरी काळजी केली नाही, ते चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पाहिल्यानंतर. आम्ही पाहतो त्या 40 दिवसाच्या वेदना, आणि त्या वेदना पाहत असताना त्या धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेण्याकरता ज्यांना लाज वाटते असे निवडून नाही आले पाहिजे, हे आमचं ठाम मत आहे. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मी त्या दिवशी एक टीव्ही मध्ये पाहत होतो. ती जी व्यक्ती संभाजीनगरची खासदार राहिलेली होती 2 वेळा, ती व्यक्ती क्लिअर स्पष्ट बोलते की आम्हाला काही करा, कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी आम्ही औरंगाबादच म्हणू, आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही. यांना खरंच भारत आवडतो? यांना खरंच चांगले लोक आवडतात? एक 22 वर्षाची पोरगी निवडून आली आणि निवडून आल्यानंतर ती म्हणते आम्ही मुंबई हिरवी करून टाकू. माझं तिला आव्हान आहे, इतकंच तुझ्यामध्ये उन्माद असेल तर जे रक्त लाल आहे ना ते रक्त हिरवं करून दाखव. जे तुझ्या आईचं दूध आहे ते दूध जे पांढरच आहे, जे हिंदू असो मुसलमान असो कोणाच्याही आईचं दूध पांढरच असेल, ते दूध जे आहे ते हिरवं करून दाखव. भारत माता की, भारत माता की. वंदे, कोणी हात वर करा. वंदे वंदे वंदे. होईल का? आमचा विरोध नाही महाराज. मी व्यासपीठावरून सांगतोय तुम्हाला, माझा सगळ्यात आवडता गायक जो आहे ना तो मुस्लिम आहे. त्याचं नाव ओस्मान मीर आहे. ज्या ओस्मान मीरचं गाणं ऐकल्यानंतर, प्रभू रामचंद्राचं भजन ऐकल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, तो जर इतक्या भावनेनं गात असेल तर मला तो आवडतो. आम्ही भारतरत्न बिस्मिल्ला खान साहेब यांना मानतो आम्ही, कारण की त्या भारतरत्न बिस्मिल्ला खान साहेब यांना जेव्हा अमेरिकेतल्या लोकांनी ऑफर दिली होती की बिस्मिल्ला साहेब काय या भारतामध्ये राहता, गरीब लोक आहेत तिथे, इथे काय राहिलेलं आहे, चला आमच्या देशामध्ये या, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा देतो. त्या बिस्मिल्ला खान साहेबांनी म्हटलं होतं तुम्ही आम्हाला चांगलं घर द्याल, तुम्ही आम्हाला चांगली गाडी द्याल, सगळं द्याल, पण ज्या गंगेच्या काठेवर बसून मी माझ्या शहनाईचा रियाज केला ती गंगा माता तुम्ही अमेरिकेवाले कुठून आणा? ज्यांना गंगेचा स्वाभिमान आहे ते खरंच भारतरत्न आहे, तो कोणत्याही धर्माचा असावा. आमच्याकरता वंदनीय आहे, आमच्याकरता पूजनीय आहे. या भारताच्या स्वाभिमानाच्या ज्या खुणा आहे, या भारताची जी अस्मिता आहे, त्या अस्मितेविषयी ज्याच्या ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेम असेल ना, आम्ही त्याची जात पात पाहत नाही, आम्ही त्याला माणूस म्हणून पाहतो. आणि महाराज, आमचं वेदांत शास्त्र असं सांगते, कबीर महाराजांचा एक दोहा फार छान आहे, धर्मही एकच असतो देवही एकच असतो. धर्मही एकच असतो, देवही एकच असतो. त्यांनी फार सुंदर वाक्य वापरलं होतं, कबीरा कुआ एक है पनिहारी अनेक, बर्तन सबके न्यारे है पाणी सब में एक. तुमची उपासना पद्धती भिन्न असेल, आम्ही प्रार्थना म्हणतो, मुस्लिम बांधव नमाज म्हणतात, आम्ही भजन म्हणतो, ते बंदगी म्हणतात, ते म्हणतात. फरक काही नाही आहे महाराज. एक गोष्ट विचार करा,
कोणी कोणी म्हणतात की अल्लाने दुनिया बनाई है. मग अल्लाने जर दुनिया बनायली असती तर त्यानं सगळे मुसलमानच बनवले असते ना. देवानं सगळ्यांना बनवलं, मग देव जर हिंदूचा आहे तर देवानं सगळ्याला हिंदूच बनवलं असतं ना. नाही मुसलमानाला वेगळं बनवलं, नाही हिंदूला वेगळं बनवलं, नाही बौद्धाला वेगळं बनवलं, नाही जैनाला वेगळं बनवलं, नाही सिखाला वेगळं बनवलं. सगळ्याला डोळे जिथं द्यायचे तिथंच दिले, सगळ्यांना नाक जिथं द्यायची तिथंच दिली, सगळ्याला तोंड जिथं द्यायचं तिथंच दिलं. टोप्या घालू घालू आम्ही वेगळे झालो. आम्हाला धर्मानं शिकवलं काय? धर्म कोणता आहे? आमची रामकथा आम्हाला सांगते, परम धर्म श्रुती विदित अहिंसा पर पीडा सम अघन गरिसा. परम धर्म आहे कोणता? अहिंसा. हे आम्हाला शिकवलं, म्हणून आम्हाला कोणाची हिंसा करावी वाटत नाही. जे विदर्भाचं फार मोठं थोर रत्न होतं विनोबा भावे, त्यांनी हिंदू शब्दाची व्याख्या केलेली होती. हिंदू कोण आहे? ही म्हणजे काय, दू म्हणजे काय, त्यांनी सांगितलं जो हिंसेपासून दूर आहे तो हिंदू आहे. आम्हाला नाही, आम्हाला हिंसा मान्य नाही. आमच्या महाभारतानं सुद्धा सूत्र सांगितलं होतं, अहिंसा परमो धर्म. आम्ही स्वतःहून कोणाची हिंसा करायला तयार नाही. महाराज, आपला तर आपली सनातन परंपरा जी आहे ना ती फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. त्याच्यामध्ये जे आम्हाला त्रास देतात, पण त्यांच्यामध्ये जर एक सद्गुण असेल तर त्याला सुद्धा आम्ही पूजतो. त्याचं उदाहरण आहे नाग. नागाचा काय फायदा आहे? काय फायदा आहे? नागाचा काय फायदा आहे? फक्त एकच फायदा होता, आमच्या शेतामध्ये असणारे जे काही उंदर आहेत, काही आहेत, त्यांच्यापासून तो साप आमचं रक्षण करत होता. त्यानं आमच्या शेतकऱ्याच्या पिकाचं रक्षण केलं. आम्ही त्याचं पूजन सुद्धा केलं, तो विषारी असून सुद्धा. आमची भावना किती मोठी व्यापक आहे. त्या व्यापक भावनेचा आपण विचार कधी केला पाहिजे. आणि म्हणून हिंदू धर्म हा काही संकीर्ण विचाराचा नाही, हा व्यापक विचारांचा आहे. सनातन धर्मामध्ये सगळेच आहेत. सनातन त्याला म्हणतात जे आदी आहे. आणि आदी काय होतं? सगळ्या धर्माचा कोणीतरी संस्थापक आहे, सगळ्या धर्माचा काहीतरी एक काळ आहे. इथं सनातन धर्म जो आहे त्याचा काळ शोधण्याकरता अनेकाने प्रयत्न केला. गॉड पार्टिकल काय आहे विज्ञानाने शोधण्याचा प्रयत्न केला, शोधू शकलो नाही. सनातन मध्ये सगळं आहे. आणि म्हणून गौतम बुद्धांची जी विचारधारा आहे ती सुद्धा सनातनाची आहे. महावीर जैनाची जी विचारधारा आहे ती सुद्धा सनातनाची आहे. शीख धर्मामधलं जे तत्वज्ञान आहे ते सुद्धा आम्हाला मान्य आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सनातन विचार आहेत. ही विश्वव्यापकत्व, ही वसुदैव कुटुंबकम, ही जी भावना आहे, इतकी मोठी भावना दिल्यानंतर संकीर्ण का म्हटलं जाते? काही लोक चुकीचे होते. मग लोक चुकीचे असल्यामुळं त्या व्यवस्थेला चुकीचं म्हणणं हा मूर्खपणा आहे. हा फार मोठा मूर्खपणा आहे. मी साधा एक प्रश्न विचारतो तुम्हाला. तुमच्या घरामध्ये साप निघाला, साप निघाल्यानंतर तुम्ही सापाला बाहेर काढता का घर सोडून देता? इतकी साधी गोष्ट समजते ना. जे चुकीचे आहे त्यांना बाहेर काढा, घर सोडायचं नसते. धर्मांतरण करणाऱ्यांनी याच्यावर लक्ष द्या. छोट्या छोट्या प्रलोभनाकरता आम्ही धर्म सोडायला तयार आहे. आज सगळ्यात मोठी समस्या काय आहे? आमच्या निष्ठा डळमळीत झालेल्या आहे. आमच्या निष्ठा फार मोठ्या डळमळीत झालेल्या आहे. आज बाकी धर्मामध्ये धर्मांतरणाच्या समस्या नाहीत, हिंदू धर्मामध्ये धर्मांतरणाची समस्या आहे. आता यांनी सांगितलं की ख्रिश्चन मिशनरींनी फार मोठा प्रचार केला, पण ते केवळ 6% हिंदू समाजाला दूर करू शकले. पण तुम्हाला एक गोष्ट अभिमानानं सांगतो, आज जे जास्त हिंदू टिकून असेल ना, ते टिकवण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार मोठा वाटा आहे. फार मोठा वाटा. मी काही प्रचारक नाही, मी तुम्हाला मगच सांगितलं, मी प्रत्येकापासून डिस्टन्स ठेवून आहे. माझ्यावर काही कोणाचा मालकी हक्क नाही आहे, पेटेंट नाही आहे माझ्यावर.
मी देवाचं आणि संतांचं गुणगान करण्याकरता निघालेला व्यक्ती आहे. कोण आहोत आपण? आम्हाला कळलं पाहिजे हिंदू काय आहे, जीवन पद्धती काय आहे, धर्म कशाला म्हणतात. सत्य हिंदूचा धर्म आहे, मग तो मुस्लिमांचा नाही का, जैनांचा नाही का, बौद्धांचा नाही का, शिखाचा नाही का? दया हा धर्म आहे, अहिंसा हा धर्म आहे. माझी हिंदू बांधवांना सुद्धा विनंती आहे, आपल्यामध्ये जे दुर्बुद्धी आलेली आहे ना, याचं कारण एकच आहे. ते कारण म्हणजे आपण चुकीचं खाऊन राहिलो. विनंती आहे माझी हिंदूंना, करबद्ध प्रार्थना आहे. आज हिंदू संमेलनाच्या माध्यमातून भारतवर्षामध्ये 1.5 लाखाच्या वर हिंदू संमेलन घेण्याचा मानस आहे. याच्या माध्यमातून काय झालं पाहिजे? विशेष करून तरुणांना विनंती आहे, तुम्ही ऐकताय, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये बल आहे, पण तुम्हाला सील जर पाहिजे असेल तर संतांना चिटकून राहावं लागेल. तुमचं चांगलं करणारे फक्त संत आहेत. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक बाणा पहिलेपासून आहे की कोणतंही कार्य करत असताना साधू शक्ती जी आहे, संत समाज जो आहे, त्या संत समाजाचा आशीर्वाद घेतला जातो. प्रलोभनामध्ये बळी पडले असते तर इतकं मोठं कार्य करता आलं नसतं. महाराज त्या काळामध्ये गोळवळकर गुरुजी जे होते ना, त्या काळामधले जे 4 शंकराचार्य होते, त्याच्यामधल्या एक शंकराचार्यांनी सांगितलं होतं की माझे जे उत्तराधिकारी आहे त्याच्याकरता मी यादी तयार करून ठेवलेली आहे. त्या यादीमध्ये गोळवळकर गुरुजींचं नाव होतं. पण गोळवळकर गुरुजींनी सांगितलं, मला शंकराचार्य बनायचं नाही, मला आज या संघटनेच्या माध्यमातून भारत मातेची सेवा करायची आहे. एवढं मोठं शंकराचार्य पद सोडून भारत मातेच्या सेवेकरता प्रयत्न करणारे हे महापुरुष होते, हे दिव्य पुरुष होते. आज त्यांच्या प्रयत्नानं हे उभं राहिलेलं आहे. विशेष करून माझी तरुण पिढीला विनंती आहे, स्वतःच्या घरासाठी, कॅरियरसाठी, जॉबसाठी जगणारे खूप लोक असतात, पण त्यांच्या अस्तित्वाची दखल कोणी घेत नाही. आला गेला मेला कोणी त्याची दखल घेत नाही. शहीद भगतसिंगची दखल घ्यावी लागते. वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या अंतःकरणामध्ये एकच विचार होता, माझा देश. त्याला घडवणारी आई सुद्धा तशी होती. शहीद भगतसिंग यांचा जेव्हा त्यांना फाशी दिल्या जाणार होती ना, फाशी द्यायच्या काही दिवस पहिले त्यांची आई विद्यावती ही शहीद भगतसिंग यांना भेटायला गेली. आणि शहीद भगतसिंग यांना भेटायला गेल्यानंतर त्या आईला शहीद भगतसिंग यांनी सांगितलं, बेबे, हे आई, माझे शब्द ऐक. काय? उद्या परवा मला फाशी मिळणार आहे, माझं शरीर पडेल, मला माहित आहे तू माझी आई आहे, पण जेव्हा माझं शरीर तुमच्या ताब्यामध्ये दिलं जाईल ना, आई, फक्त एक काम कर, डोळ्यामध्ये अश्रू गाळू नको, डोळ्यामध्ये अश्रू गाळू नको. अरे म्हणे भगत, तू काय बोलतोय, का अश्रू गाळू नको? म्हणे आई, तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्या भारतातल्या माता ज्या आहेत ना, त्या भारतातल्या मातेंचं बल कमी होईल. दुसरा भगतसिंग जन्माला येण्याकरता त्या माता प्रयत्न करणार नाही. त्या माता प्रयत्न करणार नाही. माझ्याकडे नीट लक्ष द्या. चांगले शब्द चालू असल्यावर कुत्रे भुंकतच असतात. कुत्र्यांचा स्वभावच आहे, चांगलं कुत्र्याला सहन होत नाही. आणि हत्ती आल्यावर कुत्र्याला भुंकल्याशिवाय, हत्तीचा अपमान आहे कुत्र नाही भुंकलं तर. कोणाला किती कळलं काय माहिती. हत्तीचा अपमान आहे. लोक म्हणतात की मग इतकं सगळं चांगलं आहे तर टीका का होते? चांगला आहे म्हणूनच टीका होते. भिकाऱ्याला थोडी कोणी नावं ठेवतात, श्रीमंतावरच टीका होत असते. भिकाऱ्याला कोण नावं ठेवतात? आमच्यावर काय टीका होत नाही का?
मग ही सगळी मंडळी बोलत असताना हे बोलले की आपल्याला दुसऱ्यापासून धोका नाही. आपलेच लोक नाव ठेवतात. वारकऱ्याला कोण नाव ठेवतो? वारकरीच ठेवतो. महाराजाला नाव कोण ठेवतात? ज्यांनी समाज एकत्रित आणला पाहिजे तेच तर भांडतात. ही अडचण आहे आपली. स्पष्ट बोलता येत नाही. समाज आम्हाला जोडून ठेवायचा आहे. आणि मी ज्या परंपरेमध्ये आहे ना त्या परंपरेचा तर मला खरंच फार अभिमान वाटतो. आम्ही ज्या वारकरी संप्रदायामध्ये येतो वेगळा नाही. लोक म्हणतात की महाराज तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मग काय पाकिस्तानवादी बनायचं का? बनायचं काय? ज्या देशामध्ये राहतो त्या देशाविषयी प्रेम नाही करायचं, मग बनायचं काय आम्ही? आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी असं नाव नाही ठेवलं. ज्ञानेश्वरीचं त्यांनी ज्ञानेश्वरीचं नाव ठेवलं होतं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले एथ माझे ते उरले पाईक पण. ते स्वतःच्या ग्रंथाला धर्म कीर्तन म्हणतात. तुकोबाराय आमच्या हिंदू धर्मातली काही लोकच आमच्यावरही टीका करतात. त्याचं कारण एक आहे, विशाल महाराज जे आहे ते धर्मामधलं जे पाखंड आहे त्या पाखंडावर कठोर प्रहार करतात. त्याचं कारण आहे, पाखंड जर दूर नाही केलं तर ते पाखंड परंपरा बनेल आणि त्याच्यामध्येच आम्ही गुंतून राहू. बरेच पाखंड परंपरा बनल्या, आम्ही त्याच्यामध्येच गुंतून आहोत. आम्ही डोकं लावत नाही. डोकं का लावत नाही हे मला कळत नाही. बऱ्याच जणाला नाही म्हणून लावत नाही. आम्ही का नाही लावावं? देवानं बुद्धी दिली ना आम्हाला. देवानं आम्हाला बुद्धी दिली, देवानं आम्हाला इतकं चांगलं शरीर दिलं. हे दिल्यानंतर आपण तर विचार केला पाहिजे. तुकोबाराय माझे गुरु आहे, जगद्गुरु तुकोबाराय. ते तुकोबाराय म्हणतात मी एकच काम केलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मी पाखंडाचं खंडन केलं. आज धर्माच्या नावावर पाखंड निर्माण केलं जाते. सामान्य समाज जो आहे तो समाज त्याच्यामध्ये गुंतल्या जातो. आपण थोडंही डोकं लावत नाही. आज आम्हाला हे विचार करायची गरज आहे या सगळ्या गोष्टींची. याच्यावर काहीतरी जागरण झालं पाहिजे. जिथं जागरण होते, जिथं जागृती होते तिथं आमची उदासता आहे, तिथं आम्ही उदास आहोत. तुकाराम महाराजांनी भक्ताचं लक्षण सांगितलं होतं, भक्त ऐसे जाना जे देही उदास. हिंदूचं लक्षण सांगावं लागेल, हिंदू ऐसे जाना जे धर्मी उदास. सगळेजण म्हणतात आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला काय घेणं नाही. आज जो समाज निष्क्रिय बनत चालला त्यांना चटके कधी मिळतील? जेव्हा त्यांच्यावर बेतेल तेव्हा चटके मिळेल. जे काही भागामध्ये राहतात त्यांना ते चटके बसून राहिले तेव्हा त्यांना ते कळते. आम्हाला कधी कळेल? आणि आम्ही काही पूर्वाग्रह निर्माण केलेले आहे, आम्ही काही डोक्यामध्ये चुकीच्या कल्पना घातलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा सातारा जिल्ह्यातील कराड येथील संघाच्या शाखेला भेट द्यायला गेलेले होते तेव्हा त्यांनी काही 3 ओळी लिहिल्या होत्या. त्याच्यामध्ये ते म्हटले होते की संघामध्ये आणि माझ्यामध्ये काही वैचारिक मतभेद असतील, पण मी आज एक गोष्ट पाहिली, संघाच्या शाखेमध्ये कोणाची जातपात विचारली जात नाही. बोलले होते. आम्ही ते का पाहत नाही, ते आम्ही का ऐकत नाही? आम्ही का कोणाला तरी एखादा चुकीचा माणूस वागला होता त्याच्यामुळे आम्ही त्या समाजाविषयी, त्या सगळ्या एका गटाविषयी आम्ही का गैरसमज निर्माण करतो? आज काही काही आपल्यामधल्या संघटना आहेत की ज्या संघटना एखाद्या वर्णाच्या विशेष काम करतात. ब्राह्मण विरोध. आज आम्हाला बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं शिवछत्रपतीचं चरित्र आम्ही मानत नाही कारण लिहिणारा ब्राह्मण आहे. मला त्या काळामधली गोष्ट सांगा. ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीमध्ये ज्यांनी शुद्धीपत्र मागितलं ते कोणत्या समाजाचे होते? ब्राह्मणच होते. तुकोबारायांना देहूमध्ये ज्या लोकांनी त्रास दिला ते कोणत्या समाजाचे होते?
त्यांनी धर्माला दोषी ठेवलं नाही, काही लोक चुकीचे होते. महाराज, आपण फार मोठं नुकसान करून घेतो या नादामध्ये. आम्ही कोणाची जात पाहून राहिलो, कोणाचाही धर्म पाहून राहिलो. महाराज, काही काही ठिकाणी तर कीर्तनकाराची तारीख घेताना त्याची जात पाहून तारीख घेतली जातात. हे आमच्या हिंदूची परिस्थिती आहे. काय आम्ही समाज जोडावा? काय जोडावा सांगा ना. मला सांगा, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं पायार असणारे ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण आहे, पण त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या समाजातल्या लोकांना संत बनण्याची ताकद दिली. ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था उभी केली ते सद्गुरु जोग महाराज, जे लोकमान्य टिळक यांचे मित्र होते, ते सुद्धा ब्राह्मण होते. आज माझ्यासारखा भटक्या समाजातला व्यक्ती कीर्तन करू शकतो, ही जोग महाराजांची कृपा आहे. त्यांनी जात पाहिली का? त्यांनी जात पाहिली. आज माझी धर्मक्षेत्राला सुद्धा विनंती आहे या माध्यमातून, सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज पूर्ण भारताभरामध्ये, आणि केवळ तुम्ही नाही ऐकताय, तुम्ही नाही ऐकताय, मुद्दामून रेकॉर्ड लावलंय. सध्या समाज सोशल मीडियाला जास्त महत्व देतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून जो झोपलेला हिंदू समाज आहे, महाराज, काही लोकांनी भ्रम निर्माण केल्यानंतर कळलं तर पाहिजे हो. ज्या देशामध्ये रामाचं नाव घेऊन आम्ही गुणगान करतो, त्या देशामध्ये ज्या रामाचा जन्म तिथं झाला, त्या रामाचा जन्म ज्या जागेवर झाला, त्या रामाला 550 वर्षापर्यंत उघडं राहावं लागलं. हे किती मोठं दुर्दैव आहे. आणि ते राम मंदिर बनल्यानंतर सुद्धा त्या राम मंदिराच्या उद्घाटनावर, भूमिपूजनावर शंका उपस्थित करणारे हिंदू नव्हतेत का? नव्हतेत का? मंदिर हे अस्मितेचा विषय आहे. मंदिर हा स्वाभिमानाचा विषय आहे. जिथं ज्याचा जन्म झाला, ज्यानं समाजाकरता त्या रामानं रामराज्य निर्माण केलं. रामराज्य म्हणजे सब नर कर ही परस्पर प्रीती. त्या रामानं सगळ्यात पहिला आलिंगन त्या आदिवासी समाजाचा जो भिल्ल होता, त्या शृंगवेरपूरचा जो राजा आहे, त्याला आलिंगन दिलं. वशिष्ठाला सुद्धा त्याला आलिंगन द्यायला लावलं. आम्ही मनोरंजनाच्या नादामध्ये, कथेमध्ये, नाच गाण्यामध्ये गुंग आहो, पण आमचा हा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचावा कधी? कोणी पोहोचावा? कधी सुचावं? बिरसा मुंडा वयाच्या 25व्या वर्षी त्या इंग्लंडच्या लोकांसोबत भांडण केले. जंगल, जल आणि जमीन याच्यावर आमचा ताबा राहील, तुम्ही बोलले नाही पाहिजे. त्या आदिवासी समाजामधल्या बिरसा मुंडामध्ये वयाच्या 25व्या वर्षी ती व्यक्ती फाशीवर गेली. वयाच्या 23व्या वर्षी शहीद भगतसिंग झाले. आम्ही काय केलं पाहिजे? महाराज एपीजे अब्दुल कलाम यांचे वाक्य होते. एपीजे अब्दुल कलाम हे बोलले होते की तुमची उपयुक्तता ही तुमची समोरची पिढी तेव्हा मान्य करेल की जेव्हा तुम्ही त्यांच्याकरता समोर अनुकूल परिस्थिती निर्माण करून ठेवली. आम्ही काय अनुकूल परिस्थिती निर्माण करून ठेवतो याचा विचार करा. आज प्रत्येक माय माऊलीचं, प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे का जिथं आम्हाला जागं केलं जाते तिथं आमची मुलं गेली पाहिजे. महाराज, फार विचित्र परिस्थिती आहे. परकीय लोकांचं एक षडयंत्र आहे का भारताची ताकद काय आहे? भारतातला 65% वर्ग जो आहे तो युवा आहे आणि हे युवा खचले पाहिजे. त्याच्याकरता व्यसनाधीनतेमध्ये आपल्याला गुंतवलं जाते. आम्ही त्याच्यामध्येच गुंग आहोत. आम्हाला लाज वाटली पाहिजे की आमच्या शिवजयंतीच्या रॅलीमध्ये आमचा हिंदू, त्याच्या तोंडाला दारूचा वाद जर येत असेल तर तो शिवछत्रपतीचा अपमान आहे. आमच्या रामाच्या मिरवणुकीमध्ये, आमच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये, आमच्या दुर्गा देवीच्या मिरवणुकीमध्ये जर आम्ही व्यसन करून आम्ही त्या देवीच्या पुढे, देवतांच्या पुढे नाचत असू तर आम्ही आमच्या देवतांचा अपमान करून राहिलो. विधर्म्यांची गरज काय आहे? काय गरज आहे विधर्म्यांची?
धर्म काय आपल्याला आपला उन्मत्तपणा दाखवण्याकरता नाही आहे. धर्माचा खरा अलंकार आहे नम्रता. आमची पिढी निर्व्यसनी व्हावी याच्याकरता जर कोणी धर्मातला व्यक्ती जो जाणतो, ज्यानं धर्माकरता आयुष्य दिलेलं आहे, तो जर बोलत असेल तर त्याच्या बोलण्याचा राग येतो. माझ्या गावातल्या पोरांना मी म्हटलं होतं तर त्यांनी मला 1 महिना रामराम नाही केलता. मला काय गरज आहे सांगा ना. मला स्वाभिमान आहे, वयाच्या 20व्या वर्षीपासून चुकीची वस्तू या शरीरामध्ये गेली नाही. आम्हाला स्वाभिमान आहे त्या परंपरेचा. पण आमची अपेक्षा एक आहे की जे खचलेले आहेत, ज्यांचे मायबाप काबाड कष्ट करतात, ज्यांचे मायबाप रात्रंदिवस राबतात आणि आपल्या मुलाबाळांकरता काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची ती मुलं बाळ जी आहे ती मुलं बाळ खचत चालली, ती मुलं बाळ खंगत चालली. एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा मुका घ्यावा वाटतो पण तरुणाच्या चेहऱ्याकडे पाव वाटत नाही. किती दुर्दैव आहे. आज तेज संपत चाललं, तेज संपत चाललं. काय ताकद आहे आमच्यामध्ये. 2 किलोमीटर सायकल जर चालवली तर हे कंबर धरून बसते. आणि छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी शरीर सोडलं रायगडावर. आग्रा कुठं आणि रायगड कुठं, तो प्रवास ते घोड्यावर करत होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आज आमची लक्झरियस गाडी आहे पण आम्हाला थकवा जाणवतो. टप नाही राहिलं, तेज नाही राहिलं. कुठं गेलं. परकीय लोकांचे हे आक्रमण होती, त्याच्यामध्ये मेकॉलेनं सगळ्यात मोठं काम केलं. 1836 मध्ये त्यानं जी शिक्षण पद्धती निर्माण केली, त्या शिक्षण पद्धतीला 2026 मध्ये 36 मध्ये 200 वर्ष पूर्ण होऊन राहिल्या. आणि त्या गुलामगिरीच्या ज्या खुणा आहेत ना, त्या खुणा आजही आमच्या अंतःकरणावर कोरलेल्या आहेत. आम्हाला पहिले शाळेमध्ये ग म्हणजे हिंदी शाळेमध्ये जर तुम्ही गेले तर हिंदी शाळेमध्ये तुम्हाला पहिले ग म्हणजे गणपती शिकवलं जात होतं. बेटा ग काय का आहे, गणपती का आहे. आता तुम्ही शाळेमध्ये जा, ते शिकवतात ग गधे काय. काय शिकवलं जात. आणि एखाद्या देवतेचं नाव घेतलं म्हणजे शिक्षणाचं भगवीकरण होते. मला सांगा ना, कोणत्या ग्रंथामध्ये काय चुकीचं आहे. हे जे टीका करणारे लोक आहेत त्यांनी कदाचित माझ्यासोबत बसावं, 2 मिनिटं चर्चा तर करावी. का आमचा जो मूळ हिंदूचा धर्मग्रंथ आहे त्या भगवद्गीतेमध्ये हिंदू शब्द कुठे आलाय का. सार्वत्रिक आहे. सनातन धर्म काय आहे. सनातन धर्म व्यापक आहे, इथे सगळ्यांचा स्वीकार आहे. महाराज आमच्या मंदिरामध्ये कोणी आलं तर आम्ही कोणाला अडवत नाही. काही काही धर्मस्थान अशी आहे का जिथं दुसऱ्याला यायलाच परवानगी नाही. काय आहे तिथे. आमची मंदिरं खुली आहेत. आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणून गेले, सबके लिए खुला आहे मंदिर हे हमारा. आहे आमच्याकडं, कारण की आम्ही काही चुकीचं करतच नाही ना. मंदिराच्या माध्यमातून अन्नदान घडते, मंदिराच्या माध्यमातून संस्कार घडतात. आज मंदिरामध्ये जी कथा कीर्तन होतात ती कशासाठी होतात. कशासाठी आहेत ती कथा कीर्तन. आज मंदिरांच्या माध्यमातून दवाखाने बांधले जातात. आज मंदिराच्या माध्यमातून अनाथाश्रम बांधले जातात. पण आपलीच लोक याच्यावरच टीका करतील. आपलीच लोक. महाराज आमचा पैसा कितीतरी वाया जातोय. आणि माझी हिंदूंना विनंती आहे, असं कार्य किंवा असा कार्यक्रम जिथं असेल, जिथं महापुरुषांचा सनातन धर्माचा अपमान होत असेल, तिथं आपण गेलो नाही पाहिजे. मी ते मागं व्हिडिओ पाहिले होते, आमच्या नवरात्रीचे गरबे, आणि त्या गरब्यामध्ये गाणे चालू आहे, मुझे प्यार हुआ अल्लाह मिया. आणि त्याच्यावर आमच्या माय माऊल्या नाचून राहिल्या. या तर इतक्या भोळ्या आहे काय, काही कशावरही नाचायला तयार आहेत. यांचे भजन पहा ना तुम्ही. राधेनं मारला मिस कॉल, कृष्ण म्हणे हॅलो हॅलो. हिच्या बापानं पाहिला. अरे आपल्या देवतांचा अपमान होतोय का आपल्याला काही वाटत नाही.
भजन कोणते म्हणावे, काय कोणते म्हणावे, एवढे मोठे संत परंपरा आहे, त्या संत परंपरेचे शब्द का नाही म्हणावे? तुम्ही भोळे आहे, कोणी काहीतरी म्हणते चाललं म्हणायला, चालले आपण करायला. नाही बाबा, देवधर्म आहे, देवधर्म. कोणता देवधर्म आहे चुलीतला? राधा काय इतकी हलकी होती का? इतकी हलकी होती राधा? आपण कळलं पाहिजे. त्या कृष्णाला तर इतकं खाली आणून ठेवलं. महाराज कृष्णासारखा निष्काम कोणी नाही. 16,108 लग्न केले, पण एकही लग्न स्वतःहून केलेलं नाही आहे. म्हणून तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्या देवतांविषयी काय माहित आहे आपल्याला? रामाविषयी काय माहित आहे आपल्याला? आमची परंपरा किती श्रेष्ठ आहे तुम्हाला सांगतो. रामायणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्या रावणाचा त्रास जो होता, त्या रावणाच्या त्रासामुळे रावणाचं शरीर जेव्हा पडलं ना, तेव्हा सगळे माकडं त्या रावणाच्या शरीराला येऊन लाथा मारत होते. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, अरे मेला जरी असेल तरी शत्रू आहे, आणि कोणत्याही मेलेल्या माणसाच्या शरीराला पाय लावणं हे आपल्याला शोभत नाही. हे शिकवणारा हिंदू सनातन धर्म आहे. आम्ही कसे काय हिंसक असू? आम्ही कसे काय भेदाभेद करू? आम्ही कसे काय भांडण निर्माण करू? नाही करू शकत. जे करत असतील ते वेगळे आहेत, त्यांना दोष द्या. हिंदू धर्माला दोष देऊ नका, सनातन परंपरेला दोष देऊ नका, महापुरुषांना दोष देऊ नका. महाराज, आम्ही तर इतके व्यापक आहोत की चोखोबारायांना आणि कान्होपात्रेला मंदिरात येऊ दिलं नाही ना, त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, जर मंदिरामध्ये आमच्या भक्ताला येऊ दिलं जात नाही ना, तर आम्ही मंदिराच्या बाहेर जाऊन कीर्तन करू. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना घेऊन पंढरपूरला त्या चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन कीर्तन करू लागले. देवानं मंदिर सोडून दिलं, देव सुद्धा तिथे गेला. आजही ती परंपरा आहे. कार्तिक वारी करता पंढरपुरामध्ये एकही कीर्तन होत नाही. सगळी कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटातच होतात. 700 वर्ष झाले. किती व्यापकता आहे आमच्यामध्ये. मला विस्तार किती करता येईल, माझ्याकडे तितका वेळ नाही. माझी फक्त एकच अपेक्षा आहे, आज हिंदू धर्म संमेलनाच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे. विशेष करून तरुणांना विनंती आहे, 5 गोष्टी करा फक्त. संघानं तर सांगितलेल्याच आहे, पण मी सांगतो त्या 5 गोष्टी. प्लीज लिसन माय वर्ड्स. मी कधी देवापुढे काही मागितलं नाही, मी कधी कोणापुढे काही मागितलं नाही, पण एक हिंदू समाजाचा साधू म्हणून तुमच्याकडे झोळी पसरतो. 5 गोष्टी करा. सगळ्यात पहिलं, देहावर प्रेम करा, शरीरावर प्रेम करा. हे शरीर ताकदवान बनलं पाहिजे. या शरीराच्या माध्यमातूनच सगळं. या शरीरामध्ये काही चुकीचं टाकू नका. एक वाक्य बोलू, शरीर बाहेरून स्वच्छ ठेवा आणि आतमध्ये पवित्र ठेवा. आणि फक्त तरुणांकरता आहे असं नाही बरं, सगळेच तरुण आहे माझ्या दृष्टीनं. बुड्ढा होंगा तेरा बाप. बुड्ढ्यानं तरी स्वतःला बुड्ढा का म्हणावं? सगळे तरुण आहे. तुम्ही सगळे जमलेले तरुणच आहेत ना. ज्यांच्यामध्ये उत्साह असते ते तरुण. जे इथं आले, हिंदू आहेत, इथं आले, हे सगळे तरुण. घरी बसलेले म्हातारे. दुसरं कोणाला म्हातारा म्हणायचं? ज्यांच्यात उत्साह नसतो तो म्हातारा. सगळ्यात महत्वाचं, तुमच्यामध्ये एक असावं, तुम्ही देहावर प्रेम करा. देह चुकीच्या याच्यामध्ये घालवू नका. हे शरीर हे साधन आहे, यानं सगळं करता येईल. दुसरं, देशावर प्रेम करा. देशावर प्रेम करा. मला एका जणानं प्रश्न विचारला होता, म्हणे महाराज तुम्ही रामकथा करता, तुमच्या पुढे जर एका बाजूनं राम आला आणि तुमच्याकडे दुसऱ्या बाजूनं जर भारत माता आली, तर तुम्ही कोणाला प्रणाम कराल? मी सांगितलं, मी पहिले भारत मातेला प्रणाम करेल, कारण की त्याच भारत मातेला माझ्या प्रभू रामचंद्राने सुद्धा आई म्हटलेला आहे, जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी घरी असे. ही परंपरा रामाची आहे.
देशाला आई म्हणणं ही परंपरा रामाची आहे. त्या परंपरेचं आम्ही निर्वहन करतो आणि ज्या रामानं आमच्या देशाला आई म्हटलं पाहिजे म्हणून त्याचं मंदिर बनल्यानंतर आम्हाला आनंद वाटला. असे तर भरपूर देवता आहेत. आम्ही भरपूर मोठं मंदिर बांधू शकतो. राम मंदिर हे आमच्या अस्मितेचा विषय होता. ज्या देशामध्ये राम जन्माला आला त्या देशामध्ये त्याच्या मंदिराकरता आम्हाला कोर्टामध्ये भांडावं लागते. हे दुर्दैव आहे आपलं. म्हणून देशावर प्रेम करा. या देशावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं ना महाराज वंदनीय झाले ते. मी या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून आज या व्यासगादीवरून ज्यांनी ज्यांनी या देशाकरता बलिदान दिलेलं आहे ना त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो की तुम्ही इतका सुंदर सुजलाम सुफलाम भारत आमच्याकरता दिलेला आहे. आपल्याला महत्व नाही या भारताचं. इथे सगळं वातावरण अनुकूल आहे. लंडन मध्ये तुम्ही जा सूर्य निघत नाही. 3-3 महिन्यानं सूर्य निघतो. ज्या दिवशी सूर्य निघतो ना त्या दिवशी ते लोक सुट्टी घेऊन आनंद साजरा करतात. इथं आम्हाला सगळं वातावरण अनुकूल आहे तरी आपल्याला सवय पडली भारताचं काही खरं नाही. तू गेला पाहिजे पहिले. भारताचं सगळं खरं आहे. स्वतःच्या देशामध्ये राहून स्वतःच्या देशाविषयी जर स्वाभिमान वाटत नसेल असे लोक काय कामाचे हो. हे भरून पाठवले पाहिजे तिकडे. जिथच्या विषयी स्वाभिमान वाटत असेल तिकडे पाठवा. यार नाही भारतात कशाला ठेवायचे अवलादी कोणी असो ते. आम्ही ज्या देशामध्ये ही माती आहे ही माया आहे आमची ही आम्हाला सांभाळते आणि त्याच्याविषयी आम्हाला प्रेम वाटत नाही. माझं हे मत नाही आहे हिंदू संमेलनाच्या व्यासपीठावरून की तुम्ही दुसऱ्या धर्माच्या देवतेला मान्य द्या. पण माझं हे मत आहे ज्या देशामध्ये राहता ना त्या देशाला आई म्हणून माना. आम्ही तुमच्या करता आसनं घालायला तयार आहे. आई माना या देशाला कोणीही असो. पण आमच्या मनामध्ये भ्रम निर्माण केले जातात. आमच्याविषयी आमच्या मनामध्ये संदेह निर्माण केले जातात. धर्माविषयी संदेह, महापुरुषाविषयी संदेह. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला त्या ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे की नाही याच्याविषयी वाद निर्माण करणारे महाराष्ट्रातले. ज्यांच्या कीर्तनामधून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप बाहेर पडू शकतात त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर शंका घेणारे महाराष्ट्रातले. काय होईल आमचं? आमचा हा संदेह आमचा हा भ्रम हा कधी दूर जाईल? कधी दूर जाईल याची काळजी आम्हाला करायची नाही. पहिलं देहावर प्रेम करा. दुसरं देशावर प्रेम करा. तिसरं देवावर प्रेम करा. तो देव प्रेम करण्यासारखा आहे. त्या देवाला विरोध करण्याकरता जे प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तो पोचतो. हो किती कृपाळू असेल तो. त्याला काय माहित नाहीत का हे काय किती विचित्र आहेत म्हणून. त्याच्यामध्ये जर इतकं सामर्थ्य आहे अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. त्यानं संकल्प जरी केला वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता हे सगळं त्याच्या सत्तेनं जर चालून राहिलं. त्याला जर वाटलं की जो देवाला मानतो त्याची लघवी संडास चालू आणि जो मानत नाही त्याची बंद. किती मोठी मॅटीन आणा लागल तुम्हाला. एवढ्या जागेनं पुरल का? पण तरी तो तुम्हाला पोचतो. तरी तो तुमची काळजी घेतो. त्याचे उपकार माना. त्याची पूजा करा. नाही पूजा केली तर हरकत नाही. प्रेम करा. देहावर प्रेम करा. देशावर प्रेम करा. देवावर प्रेम करा. आणि प्रेम करत असताना दिल स्वतःच्या हृदयापासून प्रेम करा. हृदय सांभाळा. आज आमच्या संवेदना हरपत चालल्या. भारताचे 14वे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद त्यांनी रामायणामध्ये ऐकलं की त्या काळामध्ये साधुमत घेतलं जात होतं आणि म्हणून साधूला विचारून राज्यकारभार केला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी देशातले ते ज्यांच्यावर प्रेम करत होते त्या साधूंकडे त्यांनी निरोप पाठवला की माझ्या दृष्टीनं काहीतरी सूत्र सांगा की जे ऐकून मी माझा राज्यकारभार करू शकेल. त्याच्यामध्ये मोरारी बापू सुद्धा होते.
तर त्यांनी त्या दिवशी सनातन धर्म कथेमध्ये बोलत असताना सांगितलं की या देशातल्या साधूंनी शासक कसा असावा याच्याकरता 3 सूत्र सांगितले. पहिलं सूत्र, तो सबल असावा, तो ताकदवान असावा. दुसरं सूत्र, सबल असल्यानंतर तो सरळ असावा. इथं तर चहापेक्षा कॅटल्या गरम झाल्या सध्या. तो सरळ असावा. आणि तिसरं, तो सजल असावा. तो सजल असावा. आम्ही आमच्या हृदयाचा विचार, आमच्या संवेदना हरपत चालल्या महाराज. गाडीचा धक्का लागतो म्हणून आम्ही दुसऱ्याचा खून करतोय. कुठं संवेदना राहिल्या आमच्या? कुठं संवेदना राहिल्या? या देशामध्ये दुधामध्ये युरिया टाकून विकला जातो. कुठे संवेदना आहे आम्हाला पैशाच्या पुढे? तुम्ही तितक्या अँगलनं विचार करत नाही. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. थोडस आज विज्ञानानं सगळं जवळ आणलेलं आहे. गणपतीसाठी डीजे कुठं चांगला भेटते हे सर्च कराच, पण त्याचबरोबर अष्टविनायक कसे स्थापन झाले हेही सर्च करा ना. दुर्गा देवीसाठी साऊंड कोणता चांगला असला पाहिजे हे इंस्टाग्राम फेसबुकला सर्च कराच, पण त्याचबरोबर त्या दुर्गा देवीची 51 शक्तीपीठ जी आहेत ती कुठं कुठं आहे हेही सर्च करा ना. करा सर्च. आमच्या देवाच्या हातामध्ये 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म आहे. याचा अर्थ काय आहे? आमच्याकडे एक चक्र आहे, ते चक्र सुदर्शन आहे. सुदर्शन काय आहे? काय आहे अर्थ सांगू? आमचं धर्मचक्र जे आहेत ना ते सुदर्शन आहे. आम्ही कशातलंही चांगलं दर्शनच करतो. सुदर्शन हे ऐकावं लागेल, हे कळावं लागेल. नुसतं मनोरंजनाच्या माग मी आनंद साजरा करू नका असं म्हणत नाही. तुमच्यापेक्षा मी साजरा चांगला करतो. बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही खोटं बोलता, तुम्ही 42 वर्षाची वाटत नाही. ते आता केस जाऊन राहिले त्याच्यामुळे जरा जाणवते. केस गेले तरी गेलेली केस नाही बरं. बरेच जण गेलेली केस आहेत, त्या केसा दुरुस्त करणारे आम्ही आहोत. कशासाठी सांगतो? संवेदना, आमच्यामध्ये संवेदना असली पाहिजे. आमचं या देशावर प्रेम असलं पाहिजे. यांनी सांगितलं पर्यावरणाविषयी का आम्हाला जागरूकता येत नाही? आमच्या तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. काही लोक आम्हाला मार्गदर्शन करतात. सध्या जगामध्ये सगळ्यात सोपं एकच आहे, काय? सल्ला देणं. बरं, सल्ला कोणाला देतो याची तर अक्कल असावं. जो जगाला अक्कल वाटते त्याला अक्कल देणारे कमी नाही त्या जगात. कमी नाही. काही लोक आम्हाला महाराज मग तुम्ही असं केलं पाहिजे. मी सगळं करतो, तू काय करतो? नाही, मी तुम्हाला सांगतो तेच नको करू. तू काहीतरी कर, तू सल्ला नको देऊ. छोटी छोटी गोष्ट आहे. मी ते त्या दिवशी पाहत असतो. मला कोण्या व्यक्तिविशेषाविषयी बोलायचं नाही बरं. मला कोण, मी मगाच सांगितलं, पण मी पाहत होतो ते भाजपाचे नवीन अध्यक्ष झाले, नितीन नवीनजी. तेव्हा त्यांना जेव्हा मिठाई चारली ना पंतप्रधानजी आपले मोदी साहेब यांनी, ती मिठाई चारत असताना त्यांनी, मी पाहिलं ते, मी स्वतः मुद्दा म्हणते टीव्ही पाहत असताना पाहिलं, तर त्यांनी हात पुसण्याकरता जो टिश्यू वापरला ना तो टिश्यू फेकला नाही, स्वतःच्या खिशात टाकला. स्वतःच्या खिशात टाकला. त्यांच्या अंतःकरणामध्ये संवेदना आहे. आज भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही आम्हाला देश स्वच्छ ठेवा हे सांगावं लागते. किती मोठं दुर्दैव आहे. चंद्रावर चाललं यान, मंगळावर चाललं, आणि पृथ्वीवर कसं राहायचं याची अक्कल नाही. काय दुर्दैव आहे आमचं. महाराज, काही दिवसांना तर ही परिस्थिती येईल का तुम्हाला तुमच्यासाठी एखादं असं कव्हर बनवावं लागेल, ते झाकून तुम्हाला चालवावं लागेल. कारण की 80% लोक तोंडामध्ये गुटखा आणि माझा खाऊन तयार आहेत. ते थुकतच राहतात. ते खूप आजूबाजूनही पाहत नाहीत. तुमच्या अंगावर थुकतील आणि थुकल्यावर मग सॉरी म्हणतील. काय भांडता का? म्हणता का तुम्ही? काही नाही. आमच्या अंतःकरणामध्ये संवेदना नाही. दिल, देह, देश, देव, दिल, आणि हे सगळं होण्याकरता एका गोष्टीवर प्रेम करा.
संतांच्या विचारावर आदेश, जी आमची नाथ संप्रदायाची परंपरा आहे, आदेश आदेश आदेश, संतांचे शब्द सांभाळा. शुद्ध चर्या हे संतांचे पूजन, तुकोबारायांचे शब्द आहे. आणि आम्हाला जे विभाजित करणारे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा. काल मला एक व्हॉट्सअपला फार छान वाटलं, तर मी ते सेव्ह करून ठेवलं. मी कधी कधी व्हॉट्सअप पुराण वापरतो. 18 पुराणात जे सापडत नाही ते 19व्या पुराणात सापडते कधी कधी व्हॉट्सअप पुराणामध्ये, आणि छान होतं ते, त्याच्याकरता वापरतो. ऐका, झूठ बोलो तो मेरी गैरत मार डालेंगी, झूठ बोलू तो मेरी गैरत मार डालेंगे, सच बोलू तो ये हुकूमत मार डालेंगी. झूठ बोलू तो मेरी गैरत मार डालेंगी, सच बोलू तो ये हुकूमत मार डालेंगी. एक होकर रहो देशवासियों, एक होकर रहो देशवासियों, वरना आपस में लड़ाकर ये सियासत मार डालेंगे. आम्ही सगळं वाटून घेतलं. हिरवा मुसलमानाचा, भगवा हिंदूचा, निळा बौद्धांचा, पिवळा धनगरांचा, सगळे रंग वाटून घेतले. ज्यानं निर्माण केले त्यानं विचार नाही केला, आम्ही वाटून घेतले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वे रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य होते, त्याला सगळेजण पाहतात, तो आनंद देते. सारे रंग एकत्रित झाले पाहिजे. आम्ही गौतम बुद्धाचं जे चांगलं तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचाही स्वीकार केला पाहिजे. आम्ही जैनाचं जे चांगलं तत्वज्ञान आहे त्याचाही स्वीकार केला पाहिजे. आणि खरं तत्वज्ञान चांगलंच असते, चांगलंच असते. एका मोठ्या त्यांच्या धर्मातल्या एक मोठ्या व्यक्तीनं मला सांगितलं, आमच्यामध्ये कोणतेच भेद नाही, हे नंतर निर्माण झाले. आमच्यात कोणतेच भेद नाही, हे नंतर निर्माण झालेले आहेत. आमच्यात भेद निर्माण होऊ नये. आम्ही आमच्या समाजाकरता, जातीकरता आम्ही काम करू, हा भाग वेगळा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समाज असो, जात असो किंवा धर्म असो, त्या सगळ्यापेक्षा माझी भारत माता श्रेष्ठ आहे, तो भारतीय आहे. माझा भारत श्रेष्ठ आहे आणि त्या भारताच्या पुढे मला काही करायचं नाही. मगाजे सांगितलं की राम सुद्धा म्हणेल की मी सुद्धा माझ्या पाया पडू नका, भारत मातेच्या पाया पडा, ती माझी सुद्धा आई आहे. आणि याच्याकरता हे 5 सूत्र जीवनामध्ये लक्षात ठेवा. देहावर प्रेम करा, देह वाया घालवू नका. देशावर प्रेम करा, देवावर प्रेम करा. दिल स्वतःच्या हृदयापासून प्रेम करा. आणि साधू संतांचे जे शब्द आहे त्या शब्दांचा आश्रय घेऊन प्रेम करा. आपला भारत नक्कीच विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही. पुनश्च एकदा मी सगळे जो हिंदू समाज आहे, ज्या हिंदू समाजानं या कार्यक्रमाकरता प्रयत्न केलेले आहे त्यांच्याकरता खूप खूप मनापासून शुभकामना देतो, साधुवाद देतो. आणि एक साधू म्हणून तुम्हाला शुभाशीर्वाद देतो की अशाच पद्धतीनं देव, देश, धर्म याच्याकरता कार्य करण्याकरता तुम्हाला शक्ती, सामर्थ्य मिळावं, इतके शब्द बोलतो. सगळ्यांनी एकदा हात वर करा. फटाके आपल्यासाठीच फुटतायत असं समजून घ्या. दुसऱ्याचे वापरून घेऊ आपण. काय आता केले ना सगळ्यांनी, सगळ्यांनी अंतकरणापासून वेदना द्यायची आहे. मी काही तुम्हाला शपथ वगैरे देत नाही किंवा बंधनामध्ये टाकत नाही. पण पुन्हा काही गोष्टी लक्षात घ्या. जिथे सनातन धर्म, साधू संत, गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असेल, नानक देव असेल, कोणतेही ज्यांनी या भारताकरता प्रयत्न केले अशा साधू संतांचा, महापुरुषाचा अपमान होत असेल, तिथं मी कधीही जाणार नाही. याच्याकरता मी जागरूक राहील. मी कधी तिथे जाणार नाही. आमच्या मंदिरामध्ये काही चुकीचं घडत असेल तर आम्ही तिथे ते सहन करणार नाही. माझी हिंदू बांधवांना विनंती आहे का आपल्या मंदिरामध्ये जर कोणी दारू पिऊन आलेला असेल त्याला बाहेर काढा, त्याला तिथे थांबू नका. आणि आपल्या धर्मातलेच जर आपण असून आपल्या मंदिरामध्ये जाऊन चुकीचं काही करत असू तर आपण सावध व्हा. कोणताही मुस्लिम त्यांच्या तिथे जाऊन चुकीचं काम करत नाही. कोणताही ख्रिश्चन
त्यांच्या चर्चमध्ये जाऊन चुकीचं काम करत नाही. आपल्या मंदिरातले ग्लास सुद्धा साखळीनं बांधून ठेवावे लागतात. हे चित्र बदललं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी एकदा जयघोष करायचा आहे. प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभकामना देतो. अशाच पद्धतीचं संघटन हे वाढावं, याच्याकरता भारत मातेनं आपल्याला शक्ती द्यावी, सामर्थ्य द्यावं, याकरता भारत मातेच्या चरणी प्रार्थना करतो. माझे शब्द कदाचित बोलत असताना कोणाला कठोर वाटलं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, माझा काही हेतू नाही. मला काही स्वतःचे अनुयायी निर्माण करायचे नाही. माझं काही मठ नाही, मंदिर नाही, बांधायचंही नाही. मला फक्त एकच करायचं आहे, आमचा जो हिंदू समाज आहे तो बलवान व्हावा, सशक्त व्हावा, सामर्थ्यवान व्हावा, संघटित व्हावा. संघ शक्ती कलोयुगे, कलियुगामध्ये संघटन हेच फार महत्वाचं आहे. आणि आम्ही संघटित राहू तर आम्ही सामर्थ्यवान राहू, आम्ही संघटित राहू तर आम्ही संतोषी राहू, आम्ही संघटित राहू तर आम्ही संस्कारित राहू, याची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये कायम ठेवा. झालेले शब्द जे आहे ते शब्द पुनश्च एकदा कठोर जरी असले तरी कळवळ्यातून आहे, कठोर जरी असले तर कणवेमधून आहे. आमचं काही बिघडत नाही, आमचं काही बिघडत नाही. महाराज आम्ही ब्रह्मचारी आहोत. मला कुठं लेकरं बाळ आहे का? मला काय करायचंय, मला काय करायचंय. पण हा समाज, आमचे मुलं बाळ, तुमचे जरी मुलं असले तरी ते माझ्या हिंदू धर्मातले आहे. त्यांचं कधी अहित होऊ नये, त्यांचं अकल्याण होऊ नये, ही अंतःकरणामध्ये भावना आहे. तरुण मुलांना सुद्धा विनंती आहे, मुलींना सुद्धा विनंती आहे. लव जिहादच्या समस्या आहेत, बरेच वेगवेगळे प्रश्न आवासून हिंदू समाजाच्या पुढे उभे आहे. अशा वेळी जागरूक राहा. आपले मित्र मैत्रिणी याच्याविषयी सावधगिरी बाळगा. आईच्या उदरातून कोणी वाईट म्हणून जन्माला येत नसतो, त्याला त्याची जी सराउंडिंग आहे, बॅकग्राऊंड जे आहे तेच त्याला वाईट बनवत असते. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. चोरापाशी बसले बुद्धी चोरासारखी होते. म्हणून संगत सांभाळा. आणि इतकं जर तुम्ही सगळं सांभाळलं तर भगवान परमात्मा निश्चित आपल्यावर कृपा करेल. पुनश्च एकदा भारत मातेच्या चरणी वंदन करतो, भगव्या ध्वजाच्या चरणी वंदन करतो, हनुमंतरायाच्या चरणी वंदन करतो. ज्या पद्धतीनं हनुमंतरायानं आपल्या सामर्थ्यानं रामायण गाजवलं आणि ते थोर भक्त बनले, आपण सुद्धा आपल्या जीवनाची प्रत्येक कृती अशा पद्धतीनं जीवन जगू की आम्ही देशभक्त बनलो पाहिजे, देशाचे नागरिक बनलो पाहिजे. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप मंगल कामना. सगळ्यांना जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपली रजा घेतो. आपण बराच वेळ शांत बसून ऐकलंय. वास्तविक पाहिजे तशी अनुकूल परिस्थिती नव्हती, पण तरी